नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे ओमकार नाईक नवरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे मी थोडासा नर्वस आहे, पण थोडासा एक्सायटेड पण आहे. कारण की मी आज निघालेलो आहे पुणे टू तिरुपती बालाजीसाठी आणि हा प्रवास असणार आहे चेन्नई एक्सप्रेसने आणि मी माझी पूर्ण ट्रेनची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला, ट्रेनला निघण्याआधी आपण बॅग पॅकिंग करून घेऊयात. तर मित्रांनो, बॅकपॅक पूर्ण झाली आहे आणि आपण घरातून पुणे स्टेशनला कॅब थ्रू जाणार आहे आणि ट्रेनची वेळ पाहता आपण थोडेसे लवकरच निघालो आहेत, जे करून काही घाई वगैरे होणार नाही. मित्रांनो, आपण पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इथे नेहमीप्रमाणे गडबड गर्दी आहेच. सो ट्रेन सुटायला थोडा वेळ आहे. सो आपण प्लॅटफॉर्म बघून घ्या की कोणत्या प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन आहे. नवी, हॅलो. तू काय नाही येतेस? तुला मी मिस करेल. चल ना, मला आता मी एकटा कसं जाऊ? माझ्या ब्लॉगमध्ये तुला मिस करेल. आय विल व्हिडिओ कॉल यू. काय म्हणतेस? गाईज, आमच्या मागं एक बाबा आहे, तो चोरटा आणि माझी मावशी त्याला मारणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. मित्रांनो, आमची गाडी आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3. सो आम्ही चाललेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 3ला. माझी मम्मीने आज जर पडली बघ ना, बहिणीचं पॉईंट बघ ना, बहिणीचं पॉईंट बघा ना. आपला पण बहुत चांगला आहे, पण तू यायला पाहिजे होती. बोर होणार. व्हिडिओ कॉल दाखव ना. मित्रांनो, आम्ही प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे आणि मी मागे बघू शकता आमची फॅमिली आहे पूर्ण. सो पूर्ण फॅमिलीसोबत आता ट्रेनमध्ये बसेल. आलेली आहे आणि आपला नंबर आहे 1 2 3 4. तेच आसपास 5 जवळच सीट आहे आपली, पण तू नाही येतेस, जाचेल घरी. हे आपले सीट्स आहेत. नाही, हे कसे झाले? टीसी कसं जाईल? ट्रेन आपल्याला भेटलेली आहे आणि थोडीशी सीट ॲडजस्टमेंट चालू आहे. सो आम्ही फॅमिलीसोबत आलो, तो सगळ्यांच्या सीट एका जागेवर नाही, सो त्यामुळे थोडं सीट मॅनेजमेंट चालू आहे. सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळी झालेली आहे. सो आता आपण जेवण करून घेऊया. सो जेवण बघू शकता. जेवण करूया आता. काय विसरला तू? हिरो होंडा चालू झाले. हिरो होंडा तुला मागत पाडला गाडी. हिरो होंडा घेतल्यापासून विसरला रे. गुड मॉर्निंग. सकाळी झालेली आहे आणि आपण बोलता पण स्टेशनला आहे. पुण्याच्या बाहेर आहे, माहिती नाही कुठे. बघू शकता इथे ट्रेन.
टेन्शन मत रसम इडली डोसे विथ चटणी विथ कुठला उडीद वडा आणि डाळ वडा. गाईज आपण रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलेलो आहे बालाजीमध्ये. पुढे बघू काय करायचं, मला नाही माहिती काय करायचं. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहत आहात की आपण रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर आता पुण्याहून हा प्रवास खूप आरामदायक झाला. आता रेणुगुंटा स्टेशनवरून आपण तिरुपतीला निघूयात. बाहेर कॅब किंवा बसने आपण तिरुपतीला निघूयात. जसं की तुम्ही पाहत आहात ते आहे रेणुगुंटा स्टेशन. तुम्ही पाहत आहात इथे तुम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी बस किंवा रिक्षा भेटू शकते. तर काहीच आम्ही 15 लोकांची बस बुक केलेली आहे आणि टोटल 16 जण आहेत. एका जणाला आम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. सो पाहूया आता बॅग ॲडजस्टमेंट वगैरे करत आहेत. तर काहीच आम्ही बस बुक केलेली आहे. 16 सीटर बस बुक केलेली आहे आणि इथून आम्ही श्रीनिवासनला जाणार आहे. तिथे आम्ही मंदिराचे तिकीट बुकिंग करून तिरुपतीला निघणार आहे. मित्रांनो, आम्ही बसला पर पर्सन 80 रुपीज देऊन श्रीनिवासनला आलेलो आहे आणि इथे आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी तिकीट बुकिंग करणार आहे. तर मित्रांनो, आपण दर्शनासाठी तिकीट काढलेलं आहे. उद्या 11 वाजताची तिकीट आहे. सो आता इथून आपण तिरुमलाला निघूया. आता डायरेक्ट वरती तिरुमलाला जायचं. रूम मिळते का तिथं आम्ही थांबून रूम घ्यायची. आता लपडा असं आहे, तिथं टायमिंग आहे रूमचा. त्या टायमिंग कन्फर्म करून तिथं जायचं, नाही तर तिथं परत तुला खाली यावं लागेल. रूम नाही भेटली ते टायमिंग कन्फर्म. हां, त्यासाठी काय माहिती नसते. विचारून येतो तुम्ही थांबायचं. यांना नाही माहिती अरे कशाला वेळ घालवताय. मित्रांनो, आमचं इथे तिकीट वगैरे काढून दर्शनासाठी तिकीट काढून झालेलं आहे आणि आम्ही इथून तिरुमलाला CR ऑफिसला जाणार आहे कारण की आम्हाला वरती जाऊन रूम बुकिंग करायची आहे. सो भेटूयात CR ऑफिसला. तर गाईज आमची इथे बस थांबवलेली आहे कारण की आम्हाला ते चेकिंग करायची आहे, बॅग चेकिंग करायची आहे. सो लेट्स चेक अवर बॅग्स. मित्रांनो, आपण CR ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि इथे येऊन आता आपण रूम बुकिंग करणार आहे. सो पाहू शकता की हे आपलं CR ऑफिस आहे. तिरुमलामध्ये हे CR ऑफिस आहे. तर तिरुपतीमध्ये आपण जेव्हा येऊ तेव्हा CR ऑफिसमध्ये येऊन आपल्याला पहिल्या रूमसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रूमसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 तासात तुम्हाला मेसेज येतो आणि त्या मेसेजवर जाऊन तुम्ही तुमची रूम कन्फर्म करू शकता. अशी इथे प्रोसेस आहे.
तर मित्रांनो इथे आपण रूमसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला मेसेज येईल आणि तिथे जाऊन आपल्याला रूम बुकिंग वगैरे करायची आहे. इथे सिस्टीम थोडी वेगळी आहे रूम बुकिंगसाठी. हां, तर मित्रांनो रूम अलॉटमेंट झालेला आहे आणि आम्ही आता ती रूम शोधायला निघालेलो आहे. माहिती नाही ती रूम कुठे आहे, आता शोधतो रूम. तिथे जाऊन आम्हाला पेमेंट वगैरे सगळं करायचं आहे. इथून लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मित्रांनो इथे अशी पावती मिळते आणि तुम्हाला तिथे ऑफिसमध्ये जाऊन तुमची रूमचं पेमेंट वगैरे करावं लागतं. सो व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस, इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तरी आम्ही आता रूम शोधतो आहे. खूप भटकावं लागतं, खूप चालावं लागतं रूम्स वगैरे शोधायला. बघू रूम भेटते का लवकर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे असे रूम्स असतात. सो लेट्स फाइंड वेअर इज आवर रूम. लेट्स सी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला रूम्स मिळतात. द प्राईस ऑफ दिस रूम इज ओनली 50 रुपीज. सो 2 बेड आहेत. हो, अशी रूम आहे. अशा प्रकारे आपली एक रूम होती. अशा आम्ही 4 रूम घेतलेल्या आहेत. मला तर काही रूम आवडलेली नाही आहे कारण की यू नो लेट्स सी वी हॅव टू ॲडजस्ट समटाइम्स. वी हॅव टू गो देअर. So here we are searching SNC office. This is SNC office. Hey. तर मित्रांनो इथे आपण पेमेंट केलं आहे रूमसाठी आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशी पावती मिळते आणि ही पावती दाखवून तुम्हाला रूमच्या कीज घ्यायच्या आहेत. सो चला आपण आता कीज घेऊयात. लेट्स सर्च आवर रूम वेअर इट इज. अनदर लास्ट रूम. वी हॅव टू टेक कीज. मित्रांनो आपण सगळ्या रूम्स वगैरे बघून झालेला आहे. आता काहीतरी खाऊन घेऊया. सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. सी काय आहे इथे खायला. आपण आलेलो आहे. काहीतरी खाऊन घेऊयात लवकर. भूक खूप लागलेली आहे. सो यांना छोले भटुरे सांगितले. चला छोले भटुरे टेस्ट करूया इथले कसे आहेत. तर मित्रांनो इथे थंडी अचानक खूप वाढलेली आहे. खूप थंडी आहे इथे. जास्तच थंडी आहे. अनएक्सपेक्टेड. गाईस रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि इथे खूप जास्त थंडी आहे. खूपच जास्त थंडी आहे. अनएक्सपेक्टेड थंडी. सो टेम्परेचर इज लाईक 19 डिग्री सेल्सिअस. मामा आपण कुठे चाललोय? पण जेवण करायचं. ओके